गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. चला सुरू करू. तर डायरेक्ट ग्राउंडवर आलो आहे आणि या ठिकाणी आता परत कागद टाकून रोलिंग करायचं आहे. आता काल संध्याकाळी याला पाणी दिलं होतं. आता आमच्या पोरांना जायचं बाहेर मॅच खेळायला, पण अजून कोणाचाच पत्ता नाही. हे आणा हळूहळू पटकन रोलर. मला पण नेमकी मी पण नाही आहे, तर मला पण ते लाईव्हसाठी जायचं आहे. आज DPL आहे, डॉक्टर्स प्रीमियर लीगची फायनल. तर आता वाजले 10:30 आणि क्रिकेटच्या मॅचेस संपलेल्या आहे पूर्ण मागं. तर त्याचं लाईव्हच करत होतो मी. तर खूप भूक लागली आता भयंकर. चला, छान अशा मॅचेस झाल्या, जातो या घरी. अगं लगेच मला काय सांगू, तिथं एवढे पार वडे बिडे तळत होते मस्त ना, गरम गरम एवढा वास येत होता, पण खायचं नव्हतं. इतकी भयंकर भूक लागली. मी पहिले जेवण करणार आहे. नाही पहिले जेवण मग आंघोळ. लय भूक लागली, नको आंघोळ आज, म्हणजे करतो जेवण झाल्यावर. आता 11:15 झाले आणि पहिले तर जेवायला बसलोय मी. बघा, वांग्याची भाजी आणि मस्त गरम गरम चपाती. तर खातो, मग बाकीचं आता खाल्लं नाही का डोकं चालत नाही. खातो, आंघोळ करतो. छान असं जेवण झालेलं आहे. खूप करकटून भूक लागली होती, इतकी भयंकर. काही असतं तरी मी खाऊन टाकलं असतं, इतकी भूक लागली होती. आणि जेव्हा अशी भूक लागते ना, समोर काही येऊ दे, इतकं सुंदर लागतं. इतकी छान भाजी झाली होती, मस्त. आता मी खाऊन घेतलं. आता दुपारी काहीच नाही. आता पटकन प्रेम आला का मी आता आंघोळीला जातो आणि मग फॅक्टरीत रेडी, बॅक टू वर्क. तर आता इथे गाडी भरती आहे, बाकड्याची बेंच म्हणायचं होतं, बाकड्याची गाडी भरती आहे. तर आता ते काल रंगून ठेवले होते मोहित भाईंनी, तर काही टाकी खाली केली त्यांनी सकाळी, आणि आता भरून ते निघताय लगेच. तर त्यांना आता संध्याकाळच होईल फिटिंग करायला सगळं. बोल्ट आहे ना सगळे. पारेगाव नट बिट है सब. खाना खा लो क्योंकि अभी शाम होने वाली है आपको. शंभर टक्के तुम्हाला पैंजच लावायचं राहते माझ्यासोबत कायम, त्यात शिवाय नाही चालत का? नाही तरी बी खोळमा झालं तर मग मी टाइम देतो. 7च्या आधी नाही येत. मग खोळमा झालं तर 7च्या आधी नाही येत तुम्ही. असं 4च्या पुढं. उगाच नाही. अरे 5च्या आधी येऊन दाखवा बस. काय दादा काय समोसे घेऊन येऊ तुम्ही 5च्या आधी आले. लावायला का? ठीक आहे ना, काही अडचण नका राहू द्या. किती टाईट करा तुम्ही, येऊन दाखवा मला 5च्या आधी. 500 रुपये टाकतात 4 एक वाजता आलो तर. हे टाकी काढायला बोलवलं आज 25 तारखेला. त्याचं पहिलं 300 बाकी आहे. आता काय होईल ते चालेल, ये जाऊन काढून घ्या. ते वाच का मारते ओले. चालेल भरून सगळी. हा बरोबर. बॅग बांधले सगळे. हा फाळका लावून घेतो ना पाठी माणसं. प्रॉपर फाळका लावून घे. नाही माणसाला नीट बसायला लाव मागं. हा मागं दोघं बसतो. जाऊ द्या टपकन, हा लेट होईल नाही ते. जेवण करता तू झालं का? कुठं गायब झाला होता? हे पाय द्यायला गेलो ते बाईक. तो म्हणतो पैसे द्यायला घालता सकाळी संत्री पहिली म्हणतो. हा मला रे खोटं नाही आवडत भाऊ. असा टाइमपास करून 4च्या पहिले यायचंय का? ते ना आता त्यांचं निघू द्या. तर हे बघा, पाईपात आता काम चालू आहे मस्त. हे बघा, प्रेम आता इथे शेंगदाणे खातोय आणि त्यांनी मला पण आणले मस्त पैकी. आता खातोय टाइमपास म्हणून मस्त. आता इथं बसून मस्त गावा चालू आहे छान. तर आता शुभम आलेला आहे ट्रिप खाली करून. आता ही शेवटची ट्रिप होती ना, मग तो पार निघून आला. मग फिटिंग करून यायचं ना. जाऊ डेपोवर तिकडे. तर आता इथं साईटवर आलो आहे. तर मगाशी ना थोडंसं शेंगदाणे खाल्ल्यानंतर थोडीशी घरी गेल्यानंतर नाही, थोडं नॅप लागली होती मला. नॅप
एक असं म्हणजे सहज बसलो होतो, बसल्या बसल्या अशी डुलकी लागली ना तिथंच सोप्यावर फुस. तर उठलो आहे आता, डायरेक्ट इथं साईटवर आलो आणि बऱ्यापैकी आता 50% वर्क झालेलं आहे. बाकी काही पेंडिंग आहे, तर काम चालू आहे अजून आपलं. चला छान असं काम चालू आहे. चहा पण आला होता आत्ता, सगळ्यांनी चहा घेतला, परत जोमाने बिलगले कामाला. तर मम्मीने आता माझ्यासाठी मस्त चुरमा केलेला आहे. तर चला आता हे मस्त आता खातो मी. तुम्ही आले का तो बरोबर नॉनव्हेजचा वास घेतो तू. ती आल्यावर तिने सगळं आवरून दिलं माझं. एवढा मेकअप, एवढा मेकअप करायचा राहतो, लग्न बिग्न आहे काय ते. काहीच नाही केलं. आता हे बघा, मम्मी चालली हळदी कुंकूला मस्त नटून टटून. तिच्या फ्रेंड्स पण आलाय, चालले सगळे आता. रतन दादा राम 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 राम. आता येतो येतो आम्हाला जायचंय तिकडे कुठे चालली? कुंकुला हळदी कुंकुला. तू पण करायला लागली का हळदी कुंकू? हा एवढी मोठी झाली का तू? हम्म. बरं बा, पर्स बिर्स मस्त नटून ठटून. आता मी येते मला नाव आहे किती पैसे आहे त्याच्यात? 5. ते बघा, प्रेमनी मस्त गाडी चकाचक धुवून आणली, कारण उद्या पप्पा आणि मम्मीला जायचं बाहेर. तर गाडी खूपच ते ग्राउंडवर जाऊन जाऊन खराब होती ना, छान धुतली. आपली गाडी काय अजून आली नाही, जी सकाळी साईटवर गेली बेंच फिटिंग करायला. तर येतील ते थोड्या वेळात. तर आता इथले कामं तर सगळे आवरले आता. तर आता मी चाललो आहे ग्राउंडवर, थोडं ते पिचचं काम करायचं आहे. थोडं काम म्हणजे नाही, रोलिंगच करायची, कारण उद्या त्या पिचवर खेळ चालू करायचा. चला ग्राउंड. तर चला आता ग्राउंडवरून आलो आहे घरी. आता थोडीफार एडिटिंग करून घेतो. त्याचं कारण असं आहे, मला आता परत 8 ते 10 टर्फवर जायचं आहे. ते टर्फच्या ज्या मॅचेस आहे ना, तर त्यांनी प्रॅक्टिस मॅचेस ठेवलं आहे. आज टर्फ बुक केलं आहे आमच्या टीमनी. तर जाऊन बघतो आता टर्फवर कसा खेळ होतो, काय होतो माहीत नाही. आता वाजलं 8 आणि गाडी आली आहे आपली, एकदम वेळेवर गाडी आली. लय लवकर खाली करून आली, फिटिंग बी करून आली. दादा नाही ते लोक समजून घेतील आता ते पैंजीचं. 1 ते 1.5 तासात हम्म. पूर्ण 10च्या 10. पण आम्ही व्हिडिओ काढीत 1 तास भर उभं राहिलो. कोणते व्हिडिओ काढले? मग ते काय रेस्ट चालू होते ना, ते 3-4 जण. म्हणजे साईटवर आज फुल मजा मारली. नाही, इकडे डोंगरापायी थांबलो लघवीला. मग काय बिलगले, बरं ते झालं. मग त्या भाजीपाल्याला तर अर्धा पाऊण तास गेला. हो, तिकडून आला परत आटा घ्यायचा म्हणे, म्हणजे येवल्यातच आम्हाला 1-1.25 तास झाला येऊन उभे. आता त्या तुमच्या चुका आहे त्या, आता पण पैंज हारले तुम्ही आता. बाकी तब्येत बरी आहे का? तर चला आता चाललोय टर्फवर. तर शूज बीज घालून घेतले सगळं मस्त एकदम. डायरेक्ट आता टर्फवर येईल आता 10 वाजता परत रिटर्न. तर टर्फवर काय होतं कसं होतं तुम्हाला दाखवतो आता. चला. पूर्ण बॉडीवर ऍडजस्ट करून मारावं लागतं इथं. हे बघा, आपण काय असंच केलं होतं यांना 90 रनाने हारून तुम्ही बरं का. आता आलोय घरी. सिम्बा मस्त आता झोपतोय. तर मस्त टर्फवर 4 एक मॅच झाल्या आमच्या. तर छान, थोडं आज एवढं रुळलो नाही टर्फवर. थोडं 2-3 दिवस प्रॅक्टिस झाली का थोडं बरोबर ते, कारण कॅचेस पण कसे बाउंड होणं त्या नेटला. तर ते थोडं आहे, गेम वेगळाच आहे पूर्ण टर्फचा. चला काही अडचण नाही, टर्फवर पण कधी कधी भारी वाटतं. तर चला आजच्या या ब्लॉगला करूयात एंड. माझा आजचा हा ब्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.